नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये दिलेल्या आकडेवारीवरून आपण स्तंभालेख काढणार आहोत आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। प्रश्न 6 अ, पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील रकान्यामध्ये ब्राझीलच्या नागरी लोकसंख्येची टक्केवारी सन 1960 ते 2010 या काळादरम्यान दिलेली आहे आणि त्या आकृतीवर आधारित काही प्रश्नसुद्धा आपल्याला विचारलेले आहेत आणि वर्ष 1960, 1970, 1980, 1990, 2000 आणि 2010। 1960ला नागरी लोकसंख्येची टक्केवारी 47.1, 1970ला 56.8, 1980ला 66.0, 1990ला 74.6, 2000 साली 81.5 आणि 2010 साली 84.6। या माहितीच्या आधारेच आपल्याला आलेख काढायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे स्तंभालेख काढा, तर तो स्तंभालेख आपण काढणार आहोत। सुरुवातीला प्रमाण घेऊया। 1 सेंटीमीटर बरोबर 10% नागरी लोकसंख्येची टक्केवारी। उभा y अक्ष आहे आणि त्यावर लोकसंख्येची टक्केवारी दर्शवलेली आहे आणि x अक्षावर वर्ष दाखवलेले आहे। 1960ला 47.1, 1970ला 56.8, 1980ला 66, 1990 74.6, 2000 81.5 आणि 2010 84.6 या पद्धतीनं आकडेवारी दिलेली आहे। त्यानुसार आलेख काढलेला आहे। या आलेखावर आधारित प्रश्न, वरील आलेख काय दर्शवतो? त्याचं उत्तर आहे ब्राझीलची नागरी लोकसंख्येची टक्केवारी। दुसरा प्रश्न आहे कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? तर तो 2000-2010 या दशकामध्ये। आणि तिसरा प्रश्न आहे 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 8.6% वाढ झालेली दिसून येते। तर मित्रांनो, आवडला का व्हिडिओ? आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।